विद्यार्थी मित्र हो, आपण वैचारिक साहित्याचा अभ्यास करतो आहोत. आपण पहिल्या तासामध्ये वैचारिक साहित्याची व्याख्या केली आणि नंतरचे जे 2 तास आपण घेतले त्या 2 तासामध्ये वैचारिक होणं किंवा विवेकी असणं याच्या संबंधीचे जे प्रश्न असू शकतात, ज्या शंका असू शकतात, त्याविषयीचं आपण विवेचन केलं किंवा त्याविषयी आपण विचार केले. आता या तासामध्ये आपण वैचारिक साहित्याच्या स्वरूपाचं विवेचन करणार आहोत. वैचारिक साहित्य कसं असतं, त्याचे विशेष काय काय आहेत हे आपण पाहणार आहोत. मित्र हो, आपण वैचारिक साहित्याची व्याख्या करताना एक व्याख्या अशी केलेली आहे की भावनांची म्हणजेच विकारांची अभिव्यक्ती असणारे साहित्य ते ललित साहित्य आणि विचारांची अभिव्यक्ती असणारे साहित्य ते वैचारिक साहित्य, अशी एक व्याख्या केलेली आहे. याचा अर्थ आपण असं गृहीत धरलेला आहे की जे ललित साहित्य असते त्या ललित साहित्यामध्ये भावनांची अभिव्यक्ती असते, त्याचबरोबर ललित म्हणत असतानाच त्यामध्ये एक रचनेचं सौंदर्य आहे आणि वैचारिक साहित्यामध्ये रचनेच्या सौंदर्यापेक्षा एक आशयामधली तार्किकता आहे असं आपण गृहीत धरलेलं आहे. जे वैचारिक साहित्यामध्ये तार्किकता असली पाहिजे असं त्याच्यातलं गृहीत सूत्रच आहे. मग असं म्हणत असताना आता आपल्या पुढे प्रश्न असा आहे की वैचारिक साहित्यात तार्किकता असते, पण मग याचा अर्थ वैचारिक साहित्य रुक्ष किंवा कंटाळवाणे रटाळवाणे वगैरे असते का, हा आपल्या पुढचा प्रश्न आहे. मित्र हो, वैचारिक साहित्यामध्ये तार्किकता असते हे ठीक आहे, पण म्हणून वैचारिक साहित्य हे कंटाळवाणे किंवा रटाळवाणे नसते हे तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजे हे आपण जाणीवपूर्वक लक्षात घेतलं पाहिजे. पण आपल्याकडे की ज्या साहित्यामध्ये विचार आहे, विवेक आहे, असं सगळं साहित्य रटाळवाणं आहे का, कंटाळवाणं आहे का? पहा, आपल्याकडे बसवेश्वरांची रचना आहे, त्याला आपण आता वैचारिक साहित्य म्हणणार आहोत का ललित साहित्य म्हणणार आहोत, हा प्रश्न आहे. आपण आता त्याला वैचारिक म्हणायचं का ललित म्हणायचं याचा वाद न करता ते साहित्य रचनेच्या दृष्टीनं सुंदर नाही का, या अंगाने विचार करू. बसवेश्वराची रचना रचनेच्या दृष्टीने नक्कीच सुंदर आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. संत तुकारामांचे अभंग रटाळवाणे आहेत का, आणि संत तुकारामांच्या अभंगामध्ये विचार नाही का, मग विवेक नाही का? मित्र हो, मला तुम्हाला पुन्हा पुन्हा हे लक्षात आणून द्यायचं आहे की वैचारिक साहित्यात तार्किकता असते हे ठीक आहे, समाजहिताची एक तळमळ असते, समाज हितासाठी उपयुक्त ठरणारा विचार असतो, पण त्याचबरोबर वैचारिक साहित्य वाचनीय सुद्धा असते. तुम्ही संत तुकारामांचे अभंग वाचा, मग तुम्हाला लक्षात येईल की अरे, वैचारिक साहित्य विचार आहे साहित्यात, याचा अर्थ साहित्य रटाळवाणं किंवा कंटाळवाणं आहे असं काही नाही. मित्र हो, कलावंत कुठलाही कलावंत असो तो काही निर्बुद्ध नसतो, आणि जो खरा कलावंत असतो तो खरा कलावंत आपली अभिव्यक्ती तेव्हाच करतो की त्याला काहीतरी सांगायचं असते, सांगण्यासाठी ती अभिव्यक्ती आहे, त्याच्या मनात काहीतरी सांगणं दाटलेलं आहे. कुठलाही खरा कलावंत हा आपल्या रचनेचं सौंदर्य किती चांगलं आहे हे दाखवण्यासाठी रचना करत नसतो. त्याची रचना सुंदर असते हे ठीक आहे, पण त्या रचनेच्या सौंदर्यासाठी खरा कलावंत आपली अभिव्यक्ती करत नसतो. खरा कलावंत आपली अभिव्यक्ती याच्यासाठी करत असतो की त्याला काहीतरी सांगायचं असते. आणि मित्र हो, कलावंत निर्बुद्ध नसतो, कलावंत हा बुद्धी असणारा असतो, तो विवेकी असतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. याचाच अर्थ असा की कलावंताची अभिव्यक्ती ही वैचारिक नसते असं आपण म्हणू शकणार नाही. त्यानं अभिव्यक्त केलेला जो आशय असतो तो आशय निर्बुद्धपणाचं कसं काय समजता येईल, तो निर्बुद्धपणाचं असं काही नसतो. शहाण्या माणसाचीच ती अभिव्यक्ती असते आणि त्या आशयातून कलावंताला काहीतरी सांगायचं असते आणि सांगण्यासाठीच ती अभिव्यक्ती असते. आता ती अभिव्यक्ती तिचं एक सुंदर रूप घेऊन येते, रचनेचं एक सौंदर्य घेऊन येते, हे ठीक आहे, पण खऱ्या कलावंताची अभिव्यक्ती ही काहीतरी सांगण्यासाठीची असते असं आपण लक्षात घेऊ. इथे जो आपण आता सध्या मुद्दा
लक्षात घेतो आहोत, ज्याची चर्चा आपण करतो, तो हा आहे की वैचारिक साहित्य तार्किक असते. मग ते रटाळवाणं असते का, कंटाळवाणं असते का, रोक्ष असते का? मित्र हो, बिलकुल तसं नसते. बाबुराव बागुल यांच्या कविता किंवा बाबुराव बागुल यांच्या कथा तुम्ही अभ्यासा, ते तुम्हाला रटाळवाणं वाटते का? बिलकुल नाही. पण बाबुराव बागुल यांच्या साहित्यामध्ये मित्र हो एक विचार आहे. हे आपण कसं काय नाकारू शकतो? विवेकीच आहे ते. त्यातला जो आशय आहे तो आशय एक विचार सांगणारा आहे. समाजाच्या हितासाठी काय उपयुक्त असू शकते, समाजाने काय करायला पाहिजे, काय स्वीकारायला पाहिजे, ते सांगणारही आपण लक्षात घेणार नाही का? मित्र हो, अण्णाभाऊ साठे यांचं संबंध साहित्य विवेकाच्या भक्कम अधिष्ठानावर उभा आहे. अण्णाभाऊ साठे यांना मनोरंजन करणारं साहित्य वगैरे लिहायचं होतं असं आपण कोणी म्हणू शकू का? नाही ना. अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य विवेकाच्या भक्कम अधिष्ठानावर उभं आहे आणि ते अतिशय वाचनीय आहे. म्हणजे वाचताना बिलकुल ते कंटाळवाणं वाटत नाही, रटाळवाणं वाटत नाही. हे आपण लक्षात घेणार नाही का? विभावरी शिरूरकर यांचं जे साहित्य आहे, म्हणजे आपण लक्षात घेतलं पाहिजे की 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये विभावरी शिरूरकर ह्या स्त्रीवादाची मांडणी, म्हणजे त्यांना त्या काळामध्ये स्त्रीवाद हा शब्द असेल नसेल, पण स्त्रीमुक्तीचा विचार मांडत होत्या. स्त्रियांच्या वेदनेची अभिव्यक्ती करत होत्या किंवा वेदनेला शब्दरूप देत होत्या. आणि एक ज्याला आपण ललित साहित्य म्हणून त्या साहित्याची निर्मिती करत होत्या. पण त्या साहित्याच्या केंद्रस्थानी काय आहे? विचारच आहे ना. मग विभावरी शिरूरकर यांचं लेखन कंटाळवाणं आहे का? बिलकुल नाही. मित्र, आपण हे नीट लक्षात घेतलं पाहिजे की ज्याला आपण वैचारिक साहित्य वगैरे म्हणतो ते रटाळवाणं किंवा कंटाळवाणं नसते. आता तुम्ही असं म्हणाल की हे काही वैचारिक साहित्य आहे का, याला तर आपण ललित साहित्य जमा करतो. आपण कशात जमा करतो हा वेगळा भाग आहे विद्यार्थी मित्र हो. मला इथे हे याला वैचारिक म्हणायचं, याला ललित म्हणायचं, याच्या निश्चित अशा सीमारेखा वगैरे आखायच्या नाहीत. पण या साहित्यामध्ये विचार आहे का नाही, तार्किकता आहे का नाही, या अंगानं मला विचार करायचा आहे. तसं काटेकोर अशा सीमा आखायच्या नाहीत आणि त्या आखता सुद्धा येत नाही. असं काही 2 भागामध्ये वर्गवारी वगैरे करून आता मोकळं व्हायचं आहे किंवा मोकळं होता येते असं नाही आहे. तेव्हा तुम्ही नीट लक्षात घ्या की विभावरी शिरूरकरांचं साहित्य जर आपण वाचलं, मग ते कळ्याचे निश्वास असेल, त्यांची कादंबरी असेल किंवा त्यांचं इतर खरे मास्तर वगैरे लेखन असेल किंवा बाकी असेल, तर इथे आपल्याला असं म्हणता येईल का की हे रटाळवाणं आहे, किंवा दुसरं असं म्हणता येईल का की याच्यामध्ये तार्किकता नाही किंवा विचार नाही? तर मित्र हो, असं साहित्य की ज्याच्यामध्ये तार्किकता आहे, विचार आहे, ते वाचनीय सुद्धा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अगदी अलीकडच्या काळामधले ग्रामीण साहित्य म्हटलं की आपल्याला असं वाटते की ते वर्णनात्मक आहे, रंजनात्मक आहे. ठीक आहे, वर्णनात्मक हा त्याचा एक विशेष आहेच. इथे मला त्याची खूप खोलात चर्चा करायची नाही, इतर ठिकाणी मी त्याची चर्चा केलेली आहे. पण या ग्रामीण साहित्यामध्ये विचार काहीच नाही का? भास्कर चंदनशिव यांचं साहित्य जर आपण वाचायला लागलो तर ते वाचनीय आहे, पण विचार सुद्धा आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही का? उत्तम कांबळे यांचं या लेखनामध्ये विचार नाही का? आणि विचार असणार उत्तम कांबळे यांचं लेखन वाचनीय नाही का? आपण नीट विचार केला पाहिजे ना. उत्तम कांबळे यांनी भरपूर लेखन केलेलं आहे. आता त्यांचं जे लेखन आहे ते लेखन विचाराच्या अधिष्ठानावर उभं आहे, विवेकाच्या अधिष्ठानावर उभं आहे असं आपण नाही म्हणू शकत. किंवा शिवराम कारंत यांचं लेखन, ते आपल्याकडचं नाही पण त्यांचं लेखन पहा. किंवा महात्मा फुले यांचं तृतीय रत्न नावाचं जे नाटक आहे, हे नाटक, आता नाटक ज्याला आपण म्हणतो त्याला आपण ललित साहित्यात जमा करतो ना. पण मग महात्मा फुले यांचं तृतीय रत्न नाटक, त्याच्यामध्ये विचार नाही का? आणि मग विचार असेल तर ते कंटाळवाणं आहे का? कंटाळवाणं कसं काय म्हणता येईल? महात्मा फुले यांचं नाटक हे मराठीतलं पहिलं सामाजिक नाटक आहे असं म्हटलं जातं. याची चर्चा दत्ता भगत सरांनी खूप सविस्तर केलेली आहे की ते पहिलं सामाजिक नाटक कसं आहे. पण मित्र हो, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हे जे नाटक आहे हे नाटक विचार सांगणार आहे. या नाटकाच्या केंद्रस्थानी विचार आहे.
माणसानं शिकलं कसं पाहिजे आणि शिकून विचार कसा करायला पाहिजे, आणि इथं जे थोतांड आहे, धर्माचं जे थोतांड आहे किंवा दैववादाचं जे थोतांड आहे, ग्रह आपल्या राशीला येतात आणि त्याच्यामुळं काहीतरी वाईट होते, हे जे थोतांड आहे, हे जे फसवेपण आहे, हे नीट लक्षात घेतलं पाहिजे. याच्यासाठी महात्मा फुलेंनी ते नाटक लिहिलेलं आहे. आणि त्या नाटकाचा शेवट सुंदर आहे की बाबा रे, इथे जे काही ब्राह्मण त्यांचं पोट पोसण्यासाठी लोकांना काहीतरी सांगतात आणि फसवतात, तसं तुम्ही फसवू नका. त्यांच्या फसवण्यामध्ये तुम्ही सापडू नका. तुम्ही शिका, शहाणे व्हा. अशा पद्धतीचा एक विचार महात्मा फुलेंनी त्या नाटकामधून सांगितलेला आहे. मित्र हो, मग हे नाटक कंटाळवाणं आहे का? किंवा महात्मा फुले यांचं इतर लेखनही कंटाळवाणं आहे का? या अंगानं आपण विचार करणार नाही का? या अंगानं जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की अरे, ज्या आशयाच्या केंद्रस्थानी एक विचार आहे, ज्या आशयाच्या केंद्रस्थानी समाजाला काहीतरी चांगलं सांगणं आहे, ज्या आशयाच्या केंद्रस्थानी परिवर्तनाचं सूत्र आहे, ते कदाचित ते साहित्य आपण ललित साहित्य म्हणून त्याच्याकडे पाहत असू, पण मुळात ते विचार आहे आणि ते साहित्य रटाळवाणं नाही, कंटाळवाणं नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. राजणगवस यांचं जे साहित्य आहे, ते साहित्य आपण रटाळवाणं किंवा कंटाळवाणं म्हणू शकू का? किंवा दुसऱ्या अंगानं ते साहित्य आपण केवळ ललित म्हणू शकू का? म्हणजे केवळ सुंदर आहे, त्याच्यात आशय महत्वाचा नाही, असं म्हणू शकू का? मित्र हो, राजणगवस यांच्या साहित्यामधला आशय खूप महत्वाचा आहे. आणि तो जो आशय आहे, तो आशय ठीक आहे, त्यांनी सुंदर पद्धतीने मांडलेला आहे, पण आशय महत्वाचा आहे आणि तो रटाळवाणा नाही, वाचनीय आहे. त्यांचं साहित्य वाचनीय आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जो माणूस जीवनभर चांगल्यासाठी आणि त्यांच्या स्वतंत्र भूमिकेसाठी, विवेकासाठी संघर्ष करतो, त्या वासुदेव मुलाटे यांचं साहित्य विवेकाच्या अधिष्ठानावर उभं नाही का? काहीतरी विवेक सांगत नाही का? त्यांचं अगदी ललित लेखन जे अलीकडचं आत्मचरित्रात्मक जे ललित लेखन आहे, ते खूप सुंदर आहे, पण त्याच्या केंद्रस्थानी काय आहे? मित्र हो, त्याच्या केंद्रस्थानी विवेक आहे. कारण जो माणूस सबंध जीवनभर विवेकासाठी संघर्ष करतो, त्यांच्या विशिष्ट भूमिकेसाठी संघर्ष करतो, त्या माणसाचं लेखन असंच आहे का? म्हणजे निरर्थक आहे का? किंवा त्या माणसाचं लेखन विवेक आहे आणि ते वाचनीय आहे. तेव्हा केवळ वर्गवारी करून, दोन कप्पे करून हे वैचारिक साहित्य आणि हे ललित साहित्य, अशा पद्धतीच्या दोन कप्प्यामध्ये काही आपल्याला टाकता येणार नाही आणि तसं काही करता येणार नाही. आणि वैचारिक साहित्याला रटाळवाणं वगैरे म्हणता येणार नाही. मुलाटे यांचं साहित्य वाचनीय आहे, तुम्ही वाचा, तुम्हाला लक्षात येईल. ते खूप लालित्याच्या अंगानं जाते, पण तुम्ही विचार करा. विचार केल्यावर तुम्हाला कळेल की अरे, या साहित्याच्या आत एक विचार दडलेला आहे. समाजाच्या हिताच्या साठीच्या जो विचार आहे, तो विचार सांगताना एक तळमळ दडले, हे आपल्या लक्षात येईल. तेव्हा आपण असं उगीच वर्गवारी करून वगैरे कुठेतरी वैचारिक साहित्य रटाळवाणं वगैरे असतं असं सांगायची गरज नाही. मित्र हो, तुम्ही वाचा, ते बिलकुल रटाळवाणं वगैरे नसते. मंटो यांच्या कथा तुम्ही जर वाचल्या तर ते रटाळवाणं आहे असं आपल्याला म्हणता येईल का? मित्र, मला आणखी एक उदाहरण तुम्हाला द्यायचं आहे. कबीरांचे जे दोहे आहेत किंवा कबीराचे जे अभंग आहेत, ते अभंग तुम्ही ललित साहित्यामध्ये जमा करणार आहात का वैचारिक साहित्यामध्ये जमा करणार आहात? हा प्रश्न नाही का? बरं, दुसरं म्हणजे कबीरांची जी रचना आहे, ती रचना आता आपल्या इथे ते वैचारिक आहे का ललित आहे, याच्यापेक्षा कबीरांची रचना सुंदर नाही का, हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. कधी वाचलेत का तुम्ही? वाचा तुम्ही, हे सुंदर आहेत ना, रचनेच्या दृष्टीनं ते अतिशय सुंदर आहेत. पण मित्र हो, आशयाच्या दृष्टीनं तो अतिशय वैचारिक आहे, तो आशय आधी अतिशय वैचारिक आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे कबीरांच्या रचनेच्या केंद्रस्थानी विचार आहे, पण ती रचना अतिशय सुंदर आहे. तेव्हा असं बिलकुल समजू नका की वैचारिक साहित्य हे रटाळवाणं असते, असं बिलकुल समजू नका. पहा, कबीरांचा एक दोहा असा आहे, त्याच्यामध्ये विचार किती आहे पहा. ते असं म्हणतात की ब्राह्मण पुराण वाचे, दाम लिए सो पाजी है, कुरान किताब काजी पडे, वही दगा बाजी है, ब्राह्मण बरत नेम धरता,
आसनान संध्या उनो का 10 नेम है, पैसे खातर सबही छांडे जंतर मंतर जपता है, काजी किताब सुनावे बांगी निमाज पुकारे है, जद भिस्त के म्याने खस्त करे, कैसा मौला मिलता है, दोनों झूठे दोनों पाजी दोनों गोता खाते हैं, कहे कबीर सुनो भाई साधो फिर जन्म आते हैं. मित्र हो, या संत कबीराच्या पदांमध्ये तुम्हाला विचार दिसत नाही का? म्हणजे इथे जे ब्राह्मण जे आहे ते जे कर्मकांड करतात, स्वतःला श्रेष्ठ समजतात, जन्मानच पवित्र वगैरे समजतात आणि मग सोहळ्या ओळ्याच्या कल्पना पाळून आपण कसे सोहळे आहोत याच्यासाठी जे धडपड करतात आणि मग वेद वाचणं, पुराण वाचणं किंवा धर्मग्रंथांचं वाचन करणं आणि धर्मग्रंथांचं वाचन करणं आमचाच अधिकार आहे अशा पद्धतीचं सांगत राहणं, कुठले तरी मंत्र वगैरे सांगत राहणं, आणि दुसरीकडे जे मुस्लिम आहेत ते त्यांचं कुराण वाचणं, नमाज पठण करणं किंवा नमाज पढणं वगैरे. आता या गोष्टीवर जी कबीरांनी टीका केलेली आहे आणि हे दोन्हीही कसे भरकटलेले आहेत, या दोन्हीच्याही या सांगण्यामध्ये खरेपण कसं नाही किंवा विवेक कसा नाही हे जे कबीरांचं सांगणं आहे, हे सांगणारं हे पद किंवा ही रचना वाचनीय नाही. आणि मग वाचनीय असेल तर याच्यात विचार नाही का, याच्यात विवेक नाही का? मित्र हो, याच्यात विवेकच आहे आणि या पदाची रचना अतिशय सुंदर आहे. याचाच अर्थ असा की विवेक असणारी रचना कंटाळवाणी नसते, हे आपण जाणीवपूर्वक लक्षात घेतलं पाहिजे. कबीरांचंच एक उदाहरण देतो, रचना किती सुंदर असू शकते आणि विवेकही किती सुंदर असू शकतो. म्हणजे एकाच वेळेस दोन्ही गोष्टी कशा असू शकतात आणि विवेकाची मांडणी केलेलं साहित्य रटाळवानं कसं नसू शकते, ते किती सुंदर असू शकते, वाचनीय कसं असू शकते पहा. एका ठिकाणी त्यांनी असं म्हटलेलं आहे, जोगी होकर जटा बढ़ावे हलमंत में रहता है, दोनों हाथ सिर पर धर के ओ क्या साहेब मिलता है, मानभाव पहने काले कपड़े दाढ़ी मीशी मुंडता है, उलट लकड़ी हाथ में पकड़ी वो क्या साहेब मिलता है, मुल्ला होकर बांग पुकारे वो क्या साहेब बहिरा है, मुंगी के पाव में घुंघरू बाजे वो भी अल्लाह सुनता है. लक्षात घ्या, इथे माणसाचं जे बाह्य वर्तन आहे ना, त्या वर्तनावर, त्या वागण्यावर कबीर टीका करत आहेत. मानभाव आहेत, महानुभाव सांप्रदायिक आहेत. हे जे काळे कपडे, म्हणजे वारकरी संप्रदायातले लोक पांढरे कपडे अंगावर घालतात किंवा त्याचा पुरस्कार करतात म्हणून हे काळे कपडे घालतात. काळे कपडे घातल्यानं आणि उलटं काहीतरी करायचं म्हणून काठी उलट्या म्हणजे शेंड्याकडून पकडल्यानं वगैरे असं काही केल्यानं देव भेटतो का? नमाज पढणाऱ्यासाठी यांनी हे पुढचं म्हटलेलं आहे की बाबा रे, ज्या देवाच्या पुढे, अल्लाच्या पुढे तुम्ही जोरजोरात नमाज पढता, कबीर असे म्हणतात की बाबा रे, तुम्ही ज्या देवाचं वर्णन केलंय, ज्या त्या अलौकिक अशा शक्तीचं वर्णन केलंय, त्या वर्णनात तुम्ही काय सांगितलेलं आहे, तो तर चोहीकडे असतो. त्याला तर माणसाच्या मनात काय चाललंय हेही कळते. आता तुम्ही वर्णन केलेला जर देव असा असेल, वर्णन केलेली तुमची शक्ती अशी असेल, परमेश्वर असा असेल, अल्लाह असं असेल, तर ते असं म्हणतात की अशा अल्लाहला मुंगीच्या पायात बांधलेल्या घुंगराचा आवाज सुद्धा ऐकू येतो, कारण तुम्हीच तसा अल्लाह आहे असं तुम्ही सांगितलेलं आहे. मग असा जर अल्लाह असेल तर मग एवढ्या जोराजोरात किंवा एवढ्या मोठ्या आवाजामध्ये तुम्हाला बांग पुकारण्याची गरज काय आहे? कशासाठी हे बांग पुकारता तुम्ही? अल्लाहला तर तुमच्या मनातलं ऐकू जाते. अरे बाबा, अल्लाह चोहीकडे आहे. आता मुंगी किती लहान असते आपण पाहिलेलं आहे.
त्या मुंगीचे पाय किती लहान असतील कल्पना करा. आणि त्या पायामध्ये घुंगरू आपण केवढं बांधू शकतो. पुन्हा याचा विचार करा. मुंगी किती वेगानं चालू शकते आणि मग तिच्या त्या चालण्यामध्ये त्या घुंगराचा आवाज केवढा असेल. त्याचा सुद्धा आवाज त्या अल्लाला ऐकू जातो बरं का. कबीरांच्या दोह्यातला विचार आहे मित्र. कबीराला नक्की काय सांगायचं याच्यातून. कबीराला एक विवेक सांगायचा, एक विचार सांगायचा आहे की बाबा रे, ईश्वराच्या प्राप्तीसाठी असे ढोंग करू नका किंवा असे काहीही कर्म करू नका. असं करण्याची गरज नाही ना. ब्राह्मणाने कर्मकांड करत राहायचं काय गरज आहे. देव जर सर्व ठिकाणी भरलेला आहे तर एकीकडे कर्मकांड करायचं आणि दुसरीकडे मात्र माणसालाच दूर लोटायचं. एकीकडे म्हणायचं की आत्मा सर्वत्र भरून उरलेला आहे. जो ब्राह्मणांच्या शरीरामध्ये ज्या आत्म्याचं वास्तव्य आहे, ज्या आत्म्याचा अंश आहे, ईश्वराच्याच असण्याचा किंवा ईश्वराचाच अंश आहे, तोच अंश शूद्राच्याही शरीरामध्ये आहे. एकीकडे असं सांगायचं आणि दुसरीकडे मात्र त्याला दूर लोटायचं, त्याला जवळ नाही करायचं. तो माणूस आहे असंही गृहीत धरायचं नाही. काय अर्थ आहे याला. काहीच अर्थ नाही ना. तेव्हा या सगळ्या माणसाच्या अशा दुहेरी वागण्यावर, अशा सांगायचं एक आणि वागायचं वेगळं अशा सांगण्यावर कबीर टीका करत आहे. एकीकडे सांगायचं की ईश्वरी शक्ती, मग तो अल्लाह असेल, मग तो इकडचा परमेश्वर असेल हिंदू धर्मातला, तो चोहीकडे भरून उरलेला आहे. त्याला या संबंध सृष्टीमध्ये काय चाललंय कळते, कारण संबंध सृष्टीचं सूत्र संचलन तोच करतो ना. तोच तर सगळ्या घडामोडी घडून आणतो. निर्माता तोच आहे. जे काय करायचं ते तोच करतोय. आता तोच सगळं करत असेल तर त्याला कळत नाही का. मग त्याला कळते ना. मग एवढ्या जोरजोरात ओरडून कशाला सांगता आणि कर्मकांडाचे सोंग कशाला करता. आता मित्र हो, कबीरांची ही रचना सुंदर नाही असं तुम्हाला म्हणता येईल का. आणि कबीराच्या पदातला हा विचार विवेकावर उभा आहे असं तुम्हाला म्हणता येणार नाही का. मित्र हो, अशी अनेक उदाहरणं देता येते. मला तुम्हाला सांगायचं हे आहे की विवेक असणारं साहित्य कंटाळवाणं नसते. हे पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो मी आणि तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तीर्थी धोंडा पाणे देव रोकडा सज्जनी असं म्हणणारे संत तुकाराम विवेक सांगत नाहीत का. तीर्थाच्या ठिकाणी काही नाही रे बाबा. ज्याला तुम्ही तीर्थ म्हणता ना ते पाणी आहे. तुमच्या गावातल्या नदीला जे पाणी असतं ते पाणी आणि हे पाणी सारखंच आहे, पाणीच आहे ते. आणि ज्याला तुम्ही देव म्हणता ना तो धोंडाच आहे. इतर बाहेरचा जो धोंडा आहे ना, दगड आहे ना, त्या दगडात आणि या दगडात काही फरक नाही. सहजपणे संत तुकाराम सांगतात ना. आता हे सांगणं संत तुकारामांचं विवेकावर उभं नाही का. ते असे सांगतात, भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा. बाबा, भगव्या रंगालाच तुम्ही मान देणार असाल आणि भगव्या रंगामध्ये तुम्ही संत शोधणार असाल, साधू शोधणार असाल, योगी फकीर शोधणार असाल, तर कुत्र्याचा रंग भगवाचा आहे ना. भगव्या रंगाचे खूप कुत्रे आहेत. मग त्यालाच कशाला हे करता. ते पुढे असं म्हणतात की तुम्ही केस वाढवणारा माणूस तुम्हाला जर मोठा वाटत असेल तर अस्वलाच्या अंगावर खूप केस वाढलेले आहेत. एखाद्या गुहेत बसणारा माणूस जर तुम्हाला मोठा तपस्वी वगैरे वाटत असेल तर उंदीर जन्मभर गुहेतच असतो, तो बिळामध्येच राहतो. मग उंदिराचीच पूजा करा ना तुम्ही. हे मित्र हो, संत तुकारामांचं म्हणणं आहे आणि संत तुकारामांनी हे त्यांचं जे म्हणणं आहे ते अभंगात मांडलेलं आहे. आणि मित्र हो, ते अभंग वाचनीय आहेत, रचनेच्या दृष्टीनं अतिशय सुंदर आहेत. हे आपण टाळू शकू का. बिलकुल नाही ना. संत नामदेव जेव्हा म्हणतात की बाबा रे, तुम्ही ज्या देवाची पूजा करताना ते देव तुटले फुटले किंवा त्याला तुम्ही पाण्यात टाकून ठेवलंय तरी ते बोंबलत नाहीत, ओरडत नाही, त्यांना काही कळत नाही. अरे, ज्या देवांना त्यांचं स्वतःच दुःख कळत नाही, स्वतःच्या वेदना कळत नाहीत, ते तुमच्या वेदना काय समजून घेणार आहे. त्यांना तुमच्या वेदना काय कळणार आहे. ज्या देवाला पाण्यात टाकलं तर कळत नाही, त्यांची दमकोंडी होती हेही त्यांना कळत नाही. आता ज्या देवाला त्यांच्याबद्दलच काही कळत नाही, तुमच्याबद्दल ते काय कळून घेणार आणि तुमचं दुःख काय दूर करणार. मित्र हो, संत नामदेवांचे अभंग आहेत. बाकी अशा अनेकांचे अभंग मी इथे आधाराला घेऊन हे विवेचन करू शकतो. संत चोखामेळांचे अभंग आधाराला घेता येणार नाहीत का. संत जनाबाईचे अभंग आधाराला घेता येणार नाहीत का.
संत सोयराबाईचे अभंग आधारला घेता येणार नाहीत का मित्र? असे अनेक अभंग आधारला घेता येतील, अशा अनेक रचना आधारला घेता येतील आणि हे समजून सांगता येईल तुम्हाला, किंवा तुम्हाला समजून घेता येईल की वैचारिक साहित्य हे रटाळवाणं किंवा कंटाळवाणं नसते. ठीक आहे, त्याच्यात एक विचार असतो, एक विवेक असतो, हे नक्कीच आहे. आणि हा केवळ विवेक नसतो, समाजहिताच्या तळमळीसाठी सांगितलेला विवेक असतो की या समाज बदलावा, समाजाने त्याचं अज्ञान सोडून द्यावं, समाजाने निरर्थक कल्पना सोडून द्याव्यात, जे काही कालबाह्य कर्मकांड आहे ते कालबाह्य कर्मकांड सोडून द्यावं आणि समाजानं काळाला अपेक्षित आणि ज्याच्यात आपलं हित आहे असा नवा विचार स्वीकारावा, अशी एक तळमळ या विवेकामध्ये असते. मित्र हो, असा विवेक सांगणारं हे साहित्य कंटाळवाणं नसते. मी हे काही उदाहरणं दिलेली आहेत, बाकी खूप उदाहरणं देता येते. पुढे आपण आणखी काही तपशील पाहणारच आहोत. इथे आपण हा मुद्दा नीट लक्षात घेतला पाहिजे की वैचारिक साहित्यात तार्किकता असते, हे नक्की आहे. तार्किकता वैचारिक साहित्याचा आत्माच आहे, वैचारिक साहित्याचं ते अधिष्ठान आहे, ते केंद्रस्थानी असणं अपेक्षितच आहे. वैचारिक साहित्यातला जो आशय आहे त्या आशयामध्ये विवेक असतो हे निश्चित आहे, पण अशा आशयाची अभिव्यक्ती किंवा ज्या साहित्यात असा आशय आहे तो आशय मित्र हो वाचनीय सुद्धा असतो, हे लक्षात घ्या. किंबहुना हा आशय अधिक वाचनीय असतो असं मला म्हणायचं आहे, कारण इथे त्या लेखकाने, त्या कलावंताने एक तळमळ ओतलेली आहे. ही अभिव्यक्ती त्यांच्या अंतःकरणातून आलेली आहे, त्यांनी जीव ओतलेला आहे. मित्र होय वाचनीय असते, रटाळवाना बिलकुल नसते. तुम्हाला जर कोणी सांगत असेल की वैचारिक साहित्य रटाळवाना असते तर बिलकुल असं गृहीत धरू नका. मित्र हो, तुम्ही एकदा श्रीराम लागू यांचं रूपवेध नावाचं पुस्तक वाचा, मग तुम्हाला कळेल की हे रटाळवाणं नाही आहे. तुम्ही एकदा बेडेकरांचं ईश्वररहित जीवन वगैरे हे पुस्तकं वाचा, हे रटाळवाणं नाही. मित्र हो, तुम्ही संबंध जीवनाविषयीची आपल्या ज्या कल्पना आहे त्याच्याविषयीचा नवा अर्थ लावणार बाकीच्यांचं लेखन वाचा, नरहर कुरुंदकरांचं लेखन वाचा, तुम्हाला कळेल की अरे वैचारिक साहित्य हे असं काही रटाळवाणं नसते, हे तुम्हाला कळेल. मध्यंतरीच्या काळामध्ये दत्ता भगत सर यांनी पुणे नगरीमध्ये अनेक लेख लिहिलेले होते, ते तुम्ही वाचा, मग तुम्हाला कळेल की अरे असं काही नाही आहे, वैचारिक लेखन हे रटाळवाणं नसते. मित्र हो, वैचारिक लेखन वाचनीय असते आणि ते वाचलं पाहिजे असं आपल्याला म्हणता येईल. तेव्हा ठीक आहे, पहिला मुद्दा तुमच्या लक्षात आला का पहा, की वैचारिक साहित्यात तार्किकता असते, पण म्हणून ते रटाळवाणं कंटाळवाणं वगैरे नसते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता आपण दुसरा मुद्दा लक्षात घेणार आहोत. मग ललित साहित्य विवेकी नसते का? मित्रो, आतापर्यंत आपण चर्चा केलेलीच आहे, पण ललित साहित्य सुद्धा विवेकी असते. आता जे उदाहरणं पाहिलेत आपण ते त्याचेच होते. कारण मित्र हो, निर्माता जर विवेकी असेल, त्याला जर विवेक कळत असेल, त्याला जर विचार कळत असेल, तो शहाणा असेल, तो जर आपल्या मेंदूचा वापर करत असेल, तर त्यांच्या अभिव्यक्तीमध्ये विवेक उमटणारच आहे ना. कारण जसं व्यक्तिमत्व आहे तसं ते अभिव्यक्त होत असते. ते काही व्यक्तिमत्व वेगळं आणि त्याची अभिव्यक्ती वेगळी असं सामान्यतः घडत नाही. तेव्हा कलावंत जर विवेकी असेल, निर्माता जर त्याचं व्यक्तिमत्व जर विवेकी असेल, मित्रो, त्याच्या अभिव्यक्तीमध्ये विवेक असतोच, हे लक्षात घ्या. आणि मला असं म्हणायचं आहे, मला असं वाटते की कुठलाही कलावंत निर्बुद्ध नसतो, कुठलाच कलावंत. आणि त्याचे तो कोण्या अंगाने अभिव्यक्त, म्हणजे असं काही नाही की साहित्य म्हणजेच कला वगैरे, बाकी तो शिल्पकला निर्माण करणारा असेल, चित्र काढणारा असेल, गाणं म्हणणारा असेल, काही असेल, कुठलाही कलावंत हा निर्बुद्ध नसतो, तो विवेकीच असतो आणि त्यांच्या अभिव्यक्तीमधून विवेक अभिव्यक्त होत असतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र हो, आणखी एक आहे की जे वैचारिक साहित्य आहे किंवा असं लेखन करणारे आहेत, त्यांची कधीही भूमिका अशी नसते की आपण विचार सांगायचा आहे
म्हणून आपण रचनेच्या सौंदर्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे असं काही नाही. त्यांची रचना सुंदर असते आणि एकूणही आपल्याला असं म्हणता येते मित्र, रचना सुंदर असावी ना. रचना सुंदर असायला काय हरकत आहे, पण मित्र हो, रचना किती सुंदर असली, रचनेचा आशय सुंदर असला पाहिजे. आशय महत्वाचा आहे. ललित साहित्यिकाने सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे की तुम्हाला अभिव्यक्त कशासाठी व्हायचं आहे, तुम्हाला लिहायचं कशासाठी आहे, म्हणजे केवळ रचनेसाठी लिहायचं आहे का काही सांगण्यासाठी लिहायचं आहे, म्हणजे तुम्ही आशयासाठी लिहितात, आशय महत्वाचा असतो का केवळ रचना, असं नाही मित्र. आशय महत्वाचं आहे. अगदी आपण जेवण करायला बसलो, आपल्या ताटामध्ये जे वाढलेले पदार्थ असतात ते पदार्थ व्यवस्थितपणे असणं, सुंदर पद्धतीने वाढणं ठीकच आहे, पण मित्र याचा अर्थ त्या अन्नाला काहीच चव नसावी असं आहे का, म्हणजे बेचव अन्न सुंदर पद्धतीने वाढणं अपेक्षित आहे का. मित्र हो, चव असणारं पौष्टिक चांगलं अन्न व्यवस्थितपणे वाढणं हे अपेक्षित नाही का. तुम्ही म्हणाल की हे एवढं साधं उदाहरण किंवा अशा पद्धतीचं उदाहरण तुम्ही कशाला देतात. मित्र, मी जाणीवपूर्वकच उदाहरण देत आहे, तुम्हाला लक्षात यावं, लक्षात आलं पाहिजे की बाबा रे, अन्न चांगल्या पद्धतीनं वाढणं अपेक्षित आहे, ते चांगलं दिसतं, ठीकच आहे ना, पण मित्र हो, ते अन्न पौष्टिक असलं पाहिजे आणि ते अन्न चवदार असलं पाहिजे. हाच नियम जे अभिव्यक्ती करतात, जे लिहितात त्यांना लागू होणार नाही का. आणि का लागू होणार नाही, त्यांची अभिव्यक्ती आहे, त्या अभिव्यक्तीबद्दल मला असं वाटते, जे कलावंत आहे त्याच्याबद्दल मला आदर आहे, पण त्यांना मला असं वाटते की त्यांनी मुळात सत्व जे असते ते सत्व आशयात असते, हे का लक्षात घेऊ नये. म्हणजे तुम्हाला जे सांगायचं आहे ना, त्या सांगण्यात सत्व दडलेलं आहे, त्या सांगण्यात आत्मा दडलाय, सांगण्याच्या पद्धतीत नाही. तुम्ही सुंदर पद्धतीने सांगा, तुमची रचना सुंदरच असू द्या, त्याच्याबद्दल काही वाद असण्याचा किंवा कोणाचा विरोध असण्याची गरज नाही, पण तुम्ही जे सांगितलंय ना, जो तुमचा आशय आहे ना, तो आशय सुंदर असला पाहिजे. कारण सत्व जे आहे, आत्मा जो आहे तो आशयात आहे, आशय सुंदर असला पाहिजे. मग त्या आशयाची मांडणी तुम्ही सुंदर पद्धतीने करा, वाद असण्याचं काही कारण नाही, ते ठीकच आहे, पण आशय खूप महत्वाचा असतो असं मला म्हणायचं आहे. आणि म्हणून या पातळीवर आपण लक्षात घेतलं पाहिजे की रचना किती सुंदर असली तरी आशय महत्वाचा असतो. आता आपण जो मुद्दा चर्चेला घेतलेला आहे तो असा की ललित साहित्य सुंदर, ललित साहित्यात विवेक असतो की नाही. मित्र हो, ललित साहित्यात सुद्धा विवेक असतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तुमच्या पुढे काही तपशीलच ठेवतो, वर आपण काही उदाहरणं घेतलेले आहेत, पण आता इथे कबीरांचे जसे दोहे आपण आधाराला घेतले तसे बाकीचे काही तपशीलच मी तुमच्या पुढे ठेवतो, मग तुम्हाला सांगता येईल की ललित साहित्यात विवेक असतो. आणि मी अगदी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं आहे की मित्र हो, हे ललित साहित्य आणि हे विवेकी साहित्य असे काही दोन कप्पे करून आपल्याला वर्गवारी करून मोकळं व्हायचं नाही. विवेक महत्वाचा आहे आणि तो ललित साहित्यात सुद्धा असतो, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. संत चोखामेळा यांचा एक अभंग मी तुमच्या पुढे ठेवतोय, त्या अभंगामध्ये विवेक आहे का नाही ते तपासून पहा तुम्ही, मग तुम्हाला कळेल की ललित साहित्यात सुद्धा विवेक असतो. तो अभंग असा आहे मित्र, पंचही भूतांचा एकची विटाळ, अवघाची मेळ जगी नांदे, तेथे तो सोवळा ओवळा तो कोण, विटाळाचे कारण देह मूळ, आदी अंती अवघा विटाळ संचला, सोवळा तो झाला कोण न कळे, चोखा म्हणे मज नवल वाटते, विटाळा परते आहे कोण. संत चोखामेळांना काय सांगायचंय, संत चोखामेळांना शूद्र म्हणून, हीन जातीचा म्हणून त्या काळामध्ये लोक जवळ सुद्धा येऊ देत नसत, त्यांना ते दूर हो दूर हो असं म्हणत असत. मंदिराच्या पुढे थांबलं तर त्यांना हाकलून लावत असत, त्यांना मंदिरामध्ये जाऊ दिलं जात नसत. असा जात चोखामेळा सहन करत होते आणि सहन करताना त्यांच्या डोक्यात विचार आला की खरंच असं काही जन्मानं माणूस हीन असतो का, जन्मानं कोणी श्रेष्ठ असतो का, हा त्यांच्या डोक्यातला विचार आहे. आणि मग त्यांनी तो डोक्यातला जो विचार आहे त्यांच्या मेंदूला ताण दिल्याच्या नंतर त्यांच्या जे लक्षात आलेलं आहे ना, ते त्यांनी अभंगामध्ये मांडलेलं आहे. मित्र हो, विचार कुठे सुरू होतो, माणसाच्या डोक्यात सुरू होतो, मेंदूत सुरू होतो. प्रश्नही तिथेच, प्रश्न माणसाला पडतात आणि त्या प्रश्नाची उत्तरं जर शोधायची असतील तर पुस्तकात शोधता येतील, पण प्रामुख्यानं ते आपल्या मेंदूला ताण देऊन आपल्या डोक्यात शोधता येतील. संत चोखामेळा यांनी
त्यांना जो पडलेला प्रश्न आहे की खरंच माणूस असं काही जन्मताच हीन वगैरे असतो का? या जातीनं माणसं हीन असतात का? हा त्यांना पडलेला प्रश्न. त्यांनी त्यांच्या डोक्यात त्याचं उत्तर शोधलेलं आहे आणि शोधलेलं जे उत्तर आहे ते उत्तर ते या अभंगातून मांडतात. ते काय सांगतात मग? ते असं सांगतात की बाबा रे, असं कसं काय होईल? विशिष्ट जातीचा कोणीतरी आहे म्हणून माणूस हीन कसा काय होऊ शकतो? त्याचा विटाळ कसा काय होऊ शकतो? त्याला स्पर्श केला तर तुम्हाला विटाळ असा कसा काय होऊ शकतो? ते असं म्हणतात, सगळेच माणसं म्हणजे महार असो, मांग असो, चांभार असो की ब्राह्मण असो, सगळेच माणसं देह असणारे आहेत, शरीर असणारे आहेत. आणि हे शरीर कशाचं आहे? पंचमहाभूताचं आहे. ही पंचमहाभूताची कल्पना धर्मग्रंथांनीच मांडलेली आहे. तेव्हा पंचमहाभूताचे हे शरीर आहे. आता जे आपण पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश वगैरे म्हणतो ना, हे याचं जर शरीर असेल आणि सगळ्यांचं शरीर या पंचमहाभूतापासूनच बनलेलं असेल आणि शरीरालाच विटाळ होत असेल तर मग तो सगळ्यांनाच विटाळ होतो. तो केवळ महाराणा कसा काय होईल हा विचार त्यांनी मांडलेला आहे. तेथे 16 ओळा कसा? एक 16 आणि दुसरा ओळा म्हणजे एक ज्याचा विटाळ होतो असा अपवित्र आहे आणि दुसरा पवित्र आहे. असं कसं काय असू शकेल? कारण विटाळाचं कारण जर देह असेल तर सगळेच देह असणारे आहेत, अशा पद्धतीचे त्यांची मांडणी. मित्रो, ही रचना सुंदर नाही का? आणि ही रचना आपण ललित साहित्यात जमा करतो. म्हणजे कविता असेल किंवा काव्यरूप अभंग असतील हे आपण ललित साहित्यात जमा करत नाही का? ललित साहित्यात जमा करतो. पण ललित साहित्यात जरी आपण जमा करत असलो तरीही याच्यातला विचार सुंदर आहे हे आपण लक्षात घेणार नाही का? हाच विचार त्याच काळामध्ये संत चोखामेळा यांची पत्नी सुद्धा मांडते. तिचे सुद्धा विटाळाचे अभंग आहेत आणि तिने सुद्धा मांडणी केली की केवळ महाराणाच कसा काय विटाळ होतो, ब्राह्मणांना कसा काय विटाळ होत नाही. आणि या दोन्ही संतांनी म्हणजे संत सोयराबाई आणि संत चोखामेळा यांनी माणसाच्या जन्माचं ठिकाण एकच आहे, जन्म सारखाच होतो ही कल्पना स्वीकारून त्यांनी ब्राह्मणांना सुद्धा विटाळ होतो हा विवेक मांडलेला आहे. मित्र हो, 13व्या-14व्या शतकामध्ये अशा पद्धतीचं हे जे लोक सांगत होते इथे विवेक नाही का? विवेकच आहे ना. रचना सुंदर आहे पण विवेक आहे. मित्र हो, मला तुम्हाला पुन्हा पुन्हा मूळ मुद्द्याकडे न्यायचं आहे आणि तुम्हाला हे सांगायचं आहे की ललित साहित्यात विवेक नसतो असं जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर नीट लक्षात घ्या, त्यांचं सांगणं खोटं आहे. ललित साहित्यात सुद्धा विवेक असतो. मित्र हो, मी पुन्हा तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो, पुन्हा तुमच्या लक्षात आणून देतो की जो खरा कलावंत असतो ना, तो खरा कलावंत विवेकी असतो, निर्बुद्ध नसतो. म्हणून जे माणसं जे सौंदर्याचा विचार वगैरे सांगतात, रचनेचं सौंदर्य वगैरे सांगतात ना, आणि रचनेचं सौंदर्य सांगून रचनाच खूप सुंदर असली पाहिजे, रचना सुंदर करा वगैरे अशा पद्धतीचं जे म्हणतात ना, ठीक आहे, त्यांचं सांगणं त्यांच्यापुरतं मर्यादित राहू द्या. पण मुळात केवळ रचनेला काही स्थान नसते. मित्र हो, तुम्ही आशयात काय तुम्ही नक्की सांगितलंय काय ते महत्वाचं असते. तुम्ही काहीही सांगत राहाल आणि रचनेच्या सौंदर्याचं गुणगान गात राहाल, ठीक आहे, ते मागे केव्हा तरी अशा पद्धतीचं चालत आलं असेल. आता काळ बदललेला आहे आणि आता केवळ रचना सुंदर असून चालत नाही. तुम्ही जे सांगितले ते सुंदर असायला पाहिजे, आशयात काहीतरी असायला पाहिजे. आशय महत्वाचा आहे. तो आशय किती सुंदर पद्धतीने मांडणार आहात ते ठीक आहे, पण आशय महत्वाचा असतो. मित्र हो, संत एकनाथ महाराजांचं एक भारूड आहे, ते भारूड मी तुमच्या पुढे ठेवतो. आता भारूड हे ललित साहित्यात आपण जमा करू शकतो आणि रचना अतिशय सुंदर आहे, पण त्या भारुडामध्ये विचार नाही का हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. संत एकनाथांचं बाहुले नावाचं भारूड आहे. ते भारूड असं आहे, संत एकनाथांचा काळ खूप नंतरचा आहे. म्हणजे 16व्या शतकामध्ये संत एकनाथ सांगत होते. आता संत एकनाथांचं हे जे भारूड आहे, हे भारूड पहा. ते असं म्हणतात की शिळा तांब्याचे बाहुले केले, पाट मांडोनी वरी बसविले, वस्त्र अलंकारी गुंडाळिले, मना आले ते नाम ठेविले. संत एकनाथ संत तुकारामांच्या अगोदरचे जातीनं ब्राह्मण आहेत, पण जातीनं जरी ब्राह्मण असले
तरी त्या काळातलं ब्राह्मणांचं जे कर्मकांड आहे त्या कर्मकांडांवर टीका करणाऱ्यांपैकी एक आहेत. विवेक मांडणारे, समाजाच्या हिताची प्रचंड तळमळ बाळगणारं हे व्यक्तिमत्व आहे, हे संत आहेत. काय सांगितले यांनी ह्याच्यामध्ये? ते असं म्हणतात की तुम्ही काय करता, तुम्ही दगडाची मूर्ती, शिळा तांब्याचे बाहुले केले, दगडाची किंवा धातूची मूर्ती करता. एक प्रकारचं ते बाहुल आहे, मूर्ती आहे असं म्हणू आपण. त्याला तुम्ही पाटावर ठेवता, पाटावर त्याला ठेवता आणि पाटावर ठेवल्याच्या नंतर त्याला तुम्ही कपडे वगैरे घालता, काही अलंकार त्याला घालता आणि तुमच्या मनाला वाटेल तसं त्याला नाव देता. मग तुम्ही त्याला गणपती म्हणता, मग तुम्ही त्याला कृष्ण म्हणता, मग त्याला तुम्ही विठ्ठल म्हणता, त्याला तुम्ही आणखी काहीतरी म्हणत असता. म्हणजे देव तुम्हीच तयार केलेला आहे. म्हणजे देवाची मूर्ती देवाने नाही तयार केली, ती तयार कोण केली? आपणच केली ना, माणसानेच केली ना. तुम्ही पाहू शकता, हे काही तुम्हाला पाहण्यासाठी किंवा हे समजून घेण्यासाठी फार कुठे काही चंद्रावर वगैरे जाण्याची गरज नाही. तुम्ही जेवढ्या मूर्ती आहेत ना त्या सगळ्या मूर्ती कोण तयार करतात ते तुम्हाला डोळ्यांनी पाहायला मिळतं. म्हणजे मूर्ती तयार करणारा जो खेड्यातला माणूस असतो ना, तो छन्नी आणि हातोडा घेऊन बसलेला असतो आणि जे मूर्ती तयार करतो त्या दगडावर बसून तो मूर्ती तयार करत असतो. किंवा गणपती वगैरे तुम्ही बाजारामध्ये पहा कोण तयार करतात, कोण रंगवतात, ते मजूर माणसं रंगवतात. ते एरवी तुम्ही त्यांना आपल्या बरोबरचे सुद्धा मानत नाही, पण तेच माणसं तयार करतात. म्हणजे तुम्ही पाहून घ्या की माणसं तयार करतात ना. गणपतीची मूर्ती कोण तयार करते? काय गणपती तयार करते का? माणूस तयार करतो, माणूस त्याला रंगवतो. बाकी सगळ्या मूर्ती माणूस तयार करतो. मित्र हो, माणसाचा निर्माता देव आहे का नाही हा वादाचा विषय होऊ शकतो, पण एवढं नक्की आहे की देवाचा निर्माता माणूस आहे. देवाने माणसाला निर्माण केलं आहे का नाही याच्याविषयी वाद घालू शकतात, वाद घालता येतो, पण देवाला मात्र माणसाने निर्माण केलेलं आहे हे सत्य आहे. जे देव दिसतात ना ते सगळे देव मूर्तिरूपातले वगैरे माणसानेच निर्माण केलेले आहेत. आणि दुसरं म्हणजे कल्पनेतला जो देव आहे ना तो देव सुद्धा माणसानेच निर्माण केलेला आहे. आणि ते सत्य इथे संत एकनाथ सांगत आहेत. पुढे आणखी बाबुराव बागुलांच्या कवितेचं एक उदाहरण मी तुमच्या पुढे ठेवणारच आहे, पण संत एकनाथांनी सुद्धा तेच सत्य सांगितलेलं आहे की बाबा रे, देवाची मूर्ती तुम्हीच घडवलेली आहे, तुम्हीच पाटावर ठेवली आहे, तुम्हीच तिला सजवलेलं आहे आणि तुम्हीच तिला नाव दिलेलं आहे की ही मूर्ती कोणाची आहे. नाव कोणी दिलं? तुम्हीच दिले ना. कृष्णाने येऊन म्हटलंय का तुम्हाला की ही जी मूर्ती आहे ती माझी आहे? नाही, घडवली आपण आणि नावही आपणच दिलेलं आहे. पुढे ते म्हणतात, मना आले ते नाव ठेवले, तुमच्या मनाला आलेलं नाव ठेवलं. पुढे त्यांची एक ओळ अशी आहे मित्र, या जनास लागले वेड. हे माझं म्हणणं नाही, हे संत एकनाथ यांचं म्हणणं आहे. ते म्हणत आहेत की हे लोक वेडे झालेत, या लोकांना वेड लागलेलं आहे. एकनाथांचं म्हणणं आहे, मान्य करणार का पहा. आणि संत एकनाथांचं हे म्हणणं मग विवेकावर उभं राहणार नाही का? विवेकाच्या अधिष्ठानावर उभं नाही का? संत एकनाथांच्या या भारुडामध्ये विवेक नाही? विवेक आहे मित्र. पुढे ते म्हणतात, शुद्ध पाण्याने प्रक्षाळिले, गंध फुलाने झाकोळिले, धूप दावणी दीपे उजळिले, पुढे अन्न ठेवून चाळविले. संत एकनाथांची रचना आहे. काय म्हणतात ते असं म्हणतात, तुम्ही काय करता मग? पाटावर ठेवलेल्या त्या देवाला पाण्यानं प्रक्षाळिता, पाण्यानं ओवाळता किंवा पाणी पुढे हे करता. आणि तुमची कल्पना काय आहे? आपण जे देवपूजेसाठी पाणी वापरतो ते शुद्ध आहे. खरं तर हा म्हणजे विनोदाचाच भाग आहे की पाणी शुद्ध कसं असते? कुठून केलं शुद्ध? तुम्ही आपणच आणलेलं असते. म्हणजे आंघोळ करून आणलेलं पाणी शुद्ध असते आणि आंघोळीच्या पूर्वी आणलेलं पाणी अशुद्ध असते. अरे याला थोडं तरी काही तर्क आहे का? याचं कारण तुम्ही सांगू शकता का? संत एकनाथाने उभा केला तो प्रश्न आहे. तुम्ही म्हणायचं फक्त की मी आंघोळ करून आणलं पाणी आहे, शुद्ध आहे, त्याला स्पर्श करू नका. म्हणजे आपला व्यवहार, माणूस आपण किती निर्बुद्धपणे वागतो. संत एकनाथ म्हणतात, पाण्यानं प्रक्षाळले तुम्ही, झाली का ती मूर्ती शुद्ध? पुढे ते म्हणतात, त्याच्यावर तुम्ही गंध लावता, मग कुंकू असेल, आणखी काही असेल किंवा गंध असेल, मग चंदनाचा वगैरे गंध आपण उगाळून लावत असतो, ते लावलेलं आहे. आणि पुन्हा काय केलंय?
त्याच्यावर तुम्ही फुलं ठेवलेत, एवढे फुलं ठेवलेत की देव झाकून गेलेत. संत एकनाथांचं म्हणणं आहे. पुढे ते म्हणतात तिथं तुम्ही धूप लावता. आपण लावता असतो ना अगरबत्ती वगैरे, धूप लावलेलं आहे, दिवे लावलेले आहेत आणि त्याच्या पुढे नैवेद्य म्हणून तुम्ही अन्न ठेवलंय, नैवेद्य ठेवलंय, काहीतरी पदार्थ ठेवलेला आहे आणि त्या देवाला चाळवले. पुढे ते म्हणतात अरे बाबा नो, तुम्हाला वेड लागलेलं आहे, तुम्ही वेडे झालात, वेडे आहात. देव पूजा करणाऱ्याला आणि अशा पद्धतीनं फुलं वगैरे वाहणाऱ्याला, अशा पद्धतीनं धूप दीप वगैरे लावणाऱ्याला मी नाही, संत एकनाथ महाराज म्हणतात की तुम्ही वेडे आहात. तुम्हाला जर याच्याविषयी काही शंका असेल किंवा काही विरोध असेल तुमचा, किंवा तुम्हाला वेड वगैरे म्हणून घ्यायचं नसेल, तर जे काही वाद घालायचा ते तुम्ही संत एकनाथांना वाद घाला. मी संत एकनाथांचं म्हणणं सांगतोय. संत एकनाथ असं म्हणतात. पुढे ते असं म्हणतात, घेरे घेऊनी भोवंडिले, आडवे पडूनी दंडवत केले. तुम्ही काय करता मग? आपल्याकडे आहे पा ते घालीन लोटांगण वंदीन चरण. लोक काय करतात? स्वतःभोवती स्वतः फिरतात किंवा मंदिर असतील तर मंदिराच्या भोवती फिरतात. ते म्हणतात कशाला असं घेरे घेता? चक्कर येईल आणि चक्कर येऊन पडाल तुम्ही. घेरे घेऊनी भोवंडिले, बाबा रे इतकं फिरता, चक्कर येण्यापर्यंत फिरता, काय मिळतं तुम्हाला? पुढे ते म्हणतात आडवे पडून दंडवत केले. देवाला नमस्कार करण्याची आपली पद्धती पहा कशी आहे. आपण केव्हा केव्हा हात जोडतो, केव्हा केव्हा मान वाकवतो. काही माणसं अक्षरशः आपलं शरीर जमिनीवर टाकतात आणि त्याला दंडवत म्हणतात. अख्खं शरीर जमिनीवर असं आडवं टाकतात. संत एकनाथ म्हणतात कशाला हे कर्मकांडन, कशाला हे सगळा व्यापार करता, कशाला हे सगळं काही करता. असं केल्याने काही होत नसते. संत एकनाथ म्हणतात असे जे करणारे लोक असतात ना ते वेडे असतात. पुढचं त्यांचं विधान असं आहे, आपपर नाही देखील एका जनार्दनी ओळखिले. ते म्हणतात बाबा रे तुम्ही काय म्हटलेलं आहे? तुमचा धर्म काय सांगतो? तुमचा धर्म सांगतो की देव सगळ्या सजीव निर्जीवात भरून उरलेला आहे, माणसातही त्या ईश्वराचा अंश आहे. संत एकनाथ म्हणतात तुम्ही जर स्वतःच असं सांगत असाल आणि तुमच्यातही त्या ईश्वराचा अंश असेल, तर मग त्या ईश्वराला आणखी पुन्हा कशाला असं लोटांगण घालता? तुमच्यात तो अगोदर आहेच ना. म्हणजे तुम्ही माणूस आहात म्हणजे वेगळे आहात का? नाही ना. कसे आहात तुम्ही? तुम्ही आणि देव एकच आहात. कारण देवाचाच अंश आत्मरूपानं तुमच्या शरीरात आहे. मग मूर्खासारखं पुन्हा त्या देवाला आणखी काहीतरी पाठावर मांडून तिथे कशाला लोटांगण घालत बसता? तुम्ही निदान तुम्ही जे सांगता त्याच्यावर तरी विश्वास ठेवा. अशा पद्धतीचं कशाला हे वेडेपण सांभाळता? हे कोणाचं म्हणणं आहे? मित्र हो, संत एकनाथ यांचं हे म्हणणं आहे. हे म्हणणं माझं असं नाही, संत एकनाथ यांचं म्हणणं आहे. संत एकनाथांनी म्हटलेलं आहे की बाबा रे असं काही करू नका. पुढे ते असं म्हणतात की याजनास लागले वेड आणि हे असं करू नका असं ते सांगतात. आणखी एक संत एकनाथांचं भारुडं मी तुमच्या पुढे ठेवतो. मग तुम्हाला कळेल की ललित रचना विवेक कसा मांडत असते. ललित रचनेमध्ये विवेक नसतो का? ललित रचनेत विवेक असतो, हे मला तुम्हाला सांगायचंय. याच्यासाठी मागचे काही जुने उदाहरणं मी तुम्हाला देत आहे. अलीकडच्या दलित साहित्याचे कित्येक उदाहरणं माझ्या समोर आहेत, मला माहित आहेत. कित्येक उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो, पण मागलचे उदाहरण मी तुम्हाला देतो. पहा, संत एकनाथाचं एक भारुड आहे, कुत्रे नावाचं भारुड आहे. त्या भारुडामध्ये शूद्र आणि ब्राह्मण यांच्यातला संवाद आहे. शूद्र आणि ब्राह्मण. आता ब्राह्मण शूद्राला काय म्हणतो पहा. तो असं म्हणतो, ये रे कुत्तू ये, आम्हा विटाळ करू नको, आपली भाकरी घे. म्हणजे आपल्याला जन्मानं आपण श्रेष्ठ आहोत असं समजणारा, म्हणजे स्वतःला आपण जन्मानं श्रेष्ठ आहोत असं समजणारा हा ब्राह्मण, जो जन्मानं हीन आहे असं त्याला वाटते, अशा शूद्राला, हीन जातीत जन्मलेल्या माणसाला तो असं म्हणतोय, ये कुत्र्या ये. आता त्याला कुत्र्याप्रमाणे समजत आहेत, हीन समजत आहेत. आपण अगदी संत चोखामेळा यांचे अभंग वगैरे पाहिले तर त्यांना कुत्र्याप्रमाणे समजलेलं आहे असं दिसतं. आणि संत चोखामेळ्याने त्यांच्या अभंगामध्ये मी आस धरून कुत्र्यासारखा तुमच्या दाराच्या पुढे थांबलोय अशा पद्धतीचे विधान त्यांच्या अभंगात आलेले आहेत. हे तुम्हाला मी याच्यासाठी सांगतोय की इथे जे कुत्रा वगैरे म्हटल्याने कुत्तू वगैरे शब्द आले आहेत
त्याच्याबद्दल तुमचा आक्षेप नसावा किंवा ते नीट त्या काळाच्या पार्श्वभूमीवर वगैरे समजून घ्यावं, किंवा स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्याच्या मनामध्ये या जातीबद्दल काय लपलेलं आहे किंवा हे काय समजतात या अंगानं तुम्ही समजून घ्यावं, याच्यासाठी हे सांगतो. म्हणजे चोखामेळ्यांच्या अभंगाची वगैरे उदाहरणं दिली. तेव्हा इथे हा ब्राह्मण काय म्हणतोय, तू ये, तू कुत्रा आहेस, कुत्र्यासारखा आहेस, ये, तुझी भाकर घे, पण आम्हाला विटाळ करू नको बरं. शूद्र ब्राह्मणाला उत्तर देतोय, दे रे धन्या दे, विटाळ राहिला तुझं खाली, आवरून आपला घे. तो म्हणतो की ठीक आहे, दे, ते भाकरी मला दे, विटाळ तुझ्याच ठिकाणी राहू दे आणि तू तुझ्या आवरून घे. खरं तर या शब्दातून संत एकनाथांना फार तीव्रपणे हा आशय सांगायचा आहे. आपण एरवी म्हणत नाही का, तू तुझ्या ढोंगणाखाली घे, तू तुझ्या बुडाखाली घे. संत एकनाथांनी तेच म्हटलंय, विटाळ राहिला तुझं खाली, आवरून आपला घे, तुझा विटाळ तू घे. मी ते विटाळ वगैरे मानणार नाही, असं काही विटाळ वगैरे नसतो. हे कोण सांगतंय? संत एकनाथ यांच्या अभंगातला शूद्र सांगतो आहे. मित्र हो, हे दोन्ही पात्र काल्पनिक आहेत, पण त्या काळातल्या समाज व्यवस्थेचं प्रतिनिधित्व करणारे आहेत. आणि दुसरं म्हणजे या दोन्ही पात्रांना उभं करून संत एकनाथाला एकीकडे त्या काळातलं समाज वास्तव सांगायचंय आणि दुसरीकडे जगण्याचं सूत्र सांगायचंय, विवेक सांगायचंय. हा शूद्र काय म्हणतोय, तुझा विटाळ तू तुझ्या ढोंगणाखाली घे किंवा तुझ्या अंगाखाली तू घे, विटाळाशी मला काही देणं घेणं नाही. पुढे ब्राह्मण काय म्हणतो, उपाशी मरतो पायी बरे, मध्यंतरी एक दोन ओळी आहेत, आपण आपला पुढचा भाग पाहू म्हणे. ते असं म्हणतात, पहा, अशा पद्धतीनं जर तो बोलायला लागला ना, मला जर काही म्हणायला लागला ना, उपाशी मरशील, मी तुला काही देणार नाही आणि तू मरून जाशील, उपाशी मरशील. शूद्र म्हणतो, अमृताचे सारे, मी मरेल आणि तू वाचणार आहे का? ठीक आहे ना, मी लवकर मरेल, तू पण मरणारच आहे ना, तू काय वाचशील का? तू पण मरणार आहे. मित्र हो, ब्राह्मण सुद्धा मरतात. ब्राह्मण सांगतो एक. संत एकनाथ ब्राह्मण होते आणि ब्राह्मणांना ते सांगत आहेत. कोणाच्या तोंडून सांगत आहेत? शूद्राच्या तोंडून सांगत आहेत. तुम्ही काही अमर नाही, तुम्ही काही अमृत पित नाही, तुम्ही पण मरणार आहात. सगळीच माणसं मरतात, सगळीच माणसं मरतात, सगळीच माणसं सारखी असतात. हा विवेक नाही, हे सूत्र नाही, एक म्हणजे मानवी जीवनातल्या अज्ञानावरचा प्रहार नाहीत. आणि अशा पद्धतीचा विवेक भारुडातून संत चोखा मेळा म्हणतात. भारुड हे ललित साहित्य म्हणून आपण त्याच्याकडे पाहू शकू, पण ललित साहित्यात सुद्धा विवेक कसा असतो याचे उदाहरण आहे. ब्राह्मण पुढे म्हणतो, घर एक सकाळ काय खाशी. शूद्राला म्हणतो तो, बाबा रे, तुला घर एकच आहे, म्हणजे मीच तुला पोसत असतो, मीच देत असतो. मी जर देणं बंद केलं तर तू काय खाणार आहेस? किंवा आम्ही जर तुम्हाला देणं बंद केलं तर तुम्ही काय खाणार आहात? शूद्र त्याला म्हणतो, तूच मुद्दल कोठे राहशी. बाबा, मी काय खाईल हा पुढचा प्रश्न आहे, पण तू काय अमरपटा घेऊन आलेला आहे का? तू सुद्धा राहणार नाही, तूच तरी मुद्दल कुठे राहणार आहेस? शूद्राने ब्राह्मणाला केलेला प्रतिप्रश्न आहे किंवा ब्राह्मणाला सांगितलंय. पुढे ब्राह्मण शूद्राला म्हणतो, एवढे ज्ञान झाले कोठे? तुला एवढं कळते कसं काय रे? एवढा शहाणा कसा काय झाला? शूद्र म्हणतोय, सद्गुरूचे देणे मोठे, मला सद्गुरूने शिकवलेलं आहे, गुरुने शिकवलेलं आहे. आता हा गुरु कोण, सद्गुरू कोण वगैरे या वादात जायचं नाही, किंवा माणसाने गुरु केलंच पाहिजे वगैरे या वादात मला जायचं नाही. पण मित्र हो, हा संवाद तुम्ही लक्षात घ्या की ठीक आहे, सद्गुरू म्हणजे मला कोणीतरी शहाण्यानं सांगितलेलं आहे, विवेकी असणाऱ्या माणसाने सांगितलेलं आहे, असं आपण इथे गृहीत धरू. पण शूद्राला असा बोलणारा जो ब्राह्मण आहे, त्या ब्राह्मणाला शूद्र सांगतो आहे, हे आपण लक्षात घ्यायला नको का? ब्राह्मण पुढे म्हणतो, सद्गुरू तुला आहे का रे? शूद्र पहा उत्तर काय देतो. तो असं म्हणतो, सर्वाघटी तोच की रे, देव सर्वाघटी भरून उरलाय ना, तुझ्यात जो आहे तो माझ्यातही आहे. आपण लक्ष आणखी वेगळ्या अर्थाने समजून घ्यायचं नाही का, की बाबा रे, तुला जे कळते ते मलाही कळते, कारण तुझ्या देव आहे तो माझ्यात जर असेल तर ब्राह्मणाला हा शूद्र सांगतोय, तुला जे कळते, तुला जो विचार करता येतो तसाच विचार मलाही करता येतो. अगदी थेटच सांगायचं असेल तर तुझ्या डोक्यात मेंदू आहे, तो माझ्या डोक्यात आहे, हे शूद्र ब्राह्मणाला सांगतोय. आणि शूद्राच्या तोंडी असणारी ही विधानं एक ब्राह्मण लिहितोय, संत एकनाथ महाराज लिहित आहेत, हे आपण लक्षात घ्यायला नको.
पुढे ते म्हणतात, आम्ही तर म्हणतो कुत्रा तुला. ब्राह्मण त्याला म्हणतो, अरे आम्ही तर तुला कुत्रा म्हणतो, हीन म्हणतो, तुला तर काही कळत नाही म्हणतो, अज्ञानी म्हणतो. शूद्र त्याला उत्तर देतो, अविद्येने धतोरा दिला. शूद्र ब्राह्मणाला म्हणतोय, ही तुमची अविद्या, अज्ञान आहे. थेट पुढच्या शब्दात सांगायचं असेल तर तुम्ही नालायक आहात, तुम्ही मूर्ख आहात, हे शूद्र ब्राह्मणाला सांगतोय. त्याने सांगितलेले पहा, ते म्हणतात की अविद्येने धतोरा दिला. धतोरा हा शब्द खेड्यामध्ये जाणीवपूर्वक वापरला जातो. जेव्हा भांडणं वगैरे होतात तेव्हा वापरला जातो. धतोरा हा शब्द काय फार चांगला नाही. ते म्हणतात की तुमच्या हातामध्ये धतोरा दिलेला आहे, कारण तुम्ही अज्ञानी आहात. हे नालायक वगैरे शब्दापेक्षा धतोरा हा शब्द आणखी तीव्र आहे, लक्षात घ्या. ब्राह्मणाला शूद्र म्हणतोय, तुम्ही अज्ञानी आहात, तुमच्या हाती काही लागलेलं नाही, अविद्या, अज्ञानी आहात तुम्ही, अविद्येनं धतोरा दिलेलं आहे. ब्राह्मण म्हणतो, ब्राह्मणाशी अविद्या म्हणशी, ब्राह्मणाला तो अज्ञानी म्हणतोस. शूद्राला ब्राह्मण प्रश्न विचारतो आणि शूद्र उत्तर काय देतो, दे ब्राह्मण कैसा होशी. शूद्र त्याला म्हणतो, बाबा रे, केवळ ब्राह्मण जातीत जन्माला आला म्हणून तो ब्राह्मण कसा होशील. म्हणजे ब्राह्मण जाती तुम्हीच ठरवायच्या, तुम्हीच म्हणायचं आमची जात पवित्र वगैरे असते, शहाणी असते, असा कसा काय होशील. केवळ एखाद्या जातीत तू जन्माला आला, जन्म म्हणजे तुला केवळ ब्राह्मण जात आहे म्हणून तू कसा काय श्रेष्ठ होशील किंवा कसा काय तो विद्वान होशील. दे ब्राह्मण कैसा होशील. ब्राह्मण तसा होणार नाही. ब्राह्मण होण्यासाठी काही कळावं लागते का नाही, काही अक्कल असायला पाहिजे का नाही. आता इथे आपण ब्राह्मण म्हणजे ज्याला ज्ञान आहे ते ब्राह्मण असं जे म्हटलं जातं, त्या अंगाने इथे आपल्याला समजून घेता येईल. पण एक शूद्र ब्राह्मणाला त्याच्या अज्ञानाची जाणीव करून देत आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. मग ब्राह्मण त्याला म्हणतो, श्रेष्ठ जन्म वेद बोलती. शूद्र म्हणतो, एवढे भले तरी का मरती. ब्राह्मण त्या शूद्राला म्हणतो, बाबा रे, हे केवळ माझं म्हणणं नाही, वेदांचं म्हणणं आहे की ब्राह्मण श्रेष्ठ असतात, विद्वान वगैरे असतात. शूद्र म्हणतो, इतके श्रेष्ठ, इतके विद्वान असतात, मग मरतात कसे. ते तर आमच्यासारखेच मरतात ना. मित्र हो, लक्षात घ्या, पुन्हा पुन्हा मी तुम्हाला याचं भान किंवा याची जाणीव करून देतो. कशाची, याची जाणीव करून देतो की हे संत एकनाथ लिहित आहेत आणि संत एकनाथांनी जाणीवपूर्वक हे शूद्राच्या तोंडी घातलेली विधानं आहेत. शूद्राच्या तोंडून ब्राह्मणांना त्यांनी हे सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे की बाबा रे, तुम्ही असं ब्राह्मण असण्याचा अहंकार बाळगू नका. तुम्ही आमच्या सारखेच जन्मता आणि तुम्ही आमच्या सारखेच मरता. वेद काय सांगतात हे ठीक आहे, वेदाच्या ठिकाणी राहू द्या. तुम्ही जरा माणूस काय आहे हे नीट समजून घ्या. हे एका भारुडामध्ये सांगितलंय. मित्र हो, माझा तुम्हाला प्रश्न असा आहे की हे भारूड ललित आहे का नाही, हे भारूड सुंदर आहे का, रचनेच्या दृष्टीनं सुंदर आहे का नाही. आणि माझा दुसरा प्रश्न तुम्हाला असा आहे की या भारुडामध्ये विवेक आहे का नाही. तेव्हा ललित साहित्य विवेकी असतं का नाही, असा जर तुम्ही मला प्रश्न विचारत असाल तर ललित साहित्य विवेकी असते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र हो, वैचारिक साहित्याचा हा एक विशेष आहे, या अंगाने आपण विचार करतो. पहा, एक कविता आहे, बाबूराव बागुल यांची कविता आहे. तसे अनेक उदाहरणं तुमच्या पुढे ठेवता येईल. दलित साहित्यातल्या किंवा दलित कवींच्या अनेक कविता मला तुमच्या पुढे ठेवता येईल. पण एक कविता मी तुमच्या पुढे ठेवतो, त्या कवितेत विवेक आहे का नाही, माणसाला शहाणं करणं आहे का नाही, हे याचा विचार तुम्हाला करता येईल. बाबूराव बागुल यांची कविता अशी आहे, माणूस नावाची कविता. ती कविता अशी आहे, पहा, वेदा आधी तू होतास. माणसाला ते सांगतात की बाबा रे, तू वेदाच्या पहिले होतास, वेद नंतरचे. वेदाच्या परमेश्वरा आधी तू होतास. वेदामध्ये ज्या परमेश्वराचं वर्णन केलेलं आहे, ज्या परमेश्वराच्या अद्भुत अलौकिक अशा शक्तीचं वर्णन केलेलं आहे ना, त्या परमेश्वराच्या आधी तू होतास. आणि खरं नाही का मित्र, वेद कोणी लिहिले, वेद माणसाने लिहिले ना. आता तुम्ही जर या 21व्या शतकामध्ये वेद
ब्रह्मदेवाच्या तोंडून जन्माला आले हे थोतांड नाकारणार असेल तर तुम्हाला एक स्वीकारावं लागेल ना दुसरं काहीतरी. आणि दुसरं काय स्वीकारावं लागेल तर वेद सुद्धा आपल्यासारख्या माणसानीच लिहिलेले आहेत, हे तुम्हाला स्वीकारावं लागणार नाही. आणि मग हे जर तुम्ही स्वीकारलं तर तुम्हाला बाबुराव बागुलांच्या कवितेतलं हे विधान नीट समजून घ्यावं लागणार नाही की वेदाच्या परमेश्वरवादी तू होतास. कारण वेदाच्या अगोदर कोणीतरी होते तेव्हा तर वेद लिहिले गेले ना. वेद माणसानं लिहिले असतील तर लिहिणारी माणसं वेदाच्या अगोदर नव्हते का? मग होते ना. मित्र हो, आपण 40,000 वर्षांच्या पूर्वीपासून जगत आलोत. आपण विकसित झालेल्या अवस्थेमध्ये 40,000 वर्षांपूर्वीच आलेले आहोत. आणि वेदांची निर्मिती फार पूर्वीची नाही, फार तर वेदांची निर्मिती एक इसवी सनाच्या पूर्वी 4-5 हजार वर्षांपर्यंत मागे नेता येते, त्याच्या फार पलीकडे नेता येत नाही. वेदांची रचना करणारे माणसंच होते, माणसाने ते लिहिलेले आहेत. आणि म्हणून वेदाच्या परमेश्वरादी, म्हणून वेदामध्ये ज्या परमेश्वरांचं वर्णन केलंय तेही माणसानेच केलेलं आहे. आणि त्या परमेश्वराचं वर्णन करण्याच्या अगोदर माणसं इथं होते, माणसानेच ते केले हे आपण लक्षात घेऊ. पंचमहाभूताचे पाहून विराट विक्राळ रूप तू वेथीत व्याकुळ होत होतास आणि हात उभारून तू याचना करीत होतास. त्या याचना म्हणजे रुचा. सर्व ईश्वराचे जन्मोत्सव तूच साजरे केलेस. हे माणसा, तूच सूर्याला सूर्य म्हटले आणि सूर्य सूर्य झाला. तूच चंद्राला चंद्र म्हटले आणि चंद्र चंद्र झाला. अवघ्या विश्वाचे नामकरण तूच केलेस आणि प्रत्येकाने ते मान्य केले. हे प्रतिभावंत माणसा, तूच आहेस सर्व काही. तुझ्यामुळेच सजीव सुंदर झाली ही मही. बाबुराव बागुलांची कविता आहे, लक्षात येते का? पहा, बाबुराव बागुल थेटपणे म्हणत आहेत की बाबा रे, वेदाच्या आधी तू होतास, त्या वेदात वर्णन केलेल्या परमेश्वराच्या आधी तू होतास. या सृष्टीमधले जे पंचमहाभूत आहेत किंवा जी एकूण सृष्टी आहे, या सृष्टीचं जे विराट विक्राळ असं रूप आहे ते तू पाहिलास. तुझं दुःखही तू पाहिलास, माणसाचा मृत्यू तू पाहिलास, सभोवतालची जी काही जन्म आणि मरणाची क्रिया आहे ती तू पाहिलास. हे सगळं पाहत असताना, मृत्यू पाहत असताना, विध्वंस पाहत असताना तू व्याकुळ झालास, तुला दुःख झालं आणि हात उभारून तू याचना केलास. कोणाकडे याचना केलास? जो तुला दिसत नव्हता त्या देवाकडे तू याचना केलास. तुझ्या डोक्यातली ती कल्पना आहे की या सृष्टीमध्ये कोणीतरी असेल, एवढी माणसं मरतात, एवढा विध्वंस होतो, तर कोणीतरी हे घडून आणणार असेल असं तुला वाटलं. मुळात तो कोणीच नव्हता, हे सृष्टी चक्रच तसं चालणार होतं. पण तुला वाटलं, तू कोणाकडे तरी याचना केलास, सुखासाठी याचना केलास, हे सगळं थांबवावं असंही तुला वाटलं. पण तसं कोणी नव्हतं. तशा याचना करत असताना, काहीतरी मागणी मागत असताना, कोणाकडे काहीतरी सुखाची मागणी मागत असताना जे तुझे विधान होते त्याच तर वेदातल्या रुच्या आहेत. तुझ्या डोक्यातला जो देव आहे ज्याचं वर्णन तू केलास, अरे त्याच तर रुच्या आहेत, तेच तर वेद आहेत. आपण जसं अभंगामध्ये चरण वगैरे म्हणत असतो, कवितेमध्ये ओळी म्हणत असतो, मित्र हो, वेदामध्ये जे रचना केले, जे श्लोक वगैरे तिथे त्याला रुचा म्हणतात. बाबुराव बागुल असं म्हणतात तिथे जे रुचे आहे ते काय आहेत? माणसाने केलेल्या याचना आहेत. या सृष्टीमध्ये त्याच्या समोर जे काही घडत होतं ते घडणं पाहिल्याच्या नंतर त्यानं अद्भुत अशा शक्तीकडे त्या याचना केल्या आहेत. ती शक्ती नव्हती, त्यानं मानलेली. आणि ते पुढे म्हणतात, ते सगळं करत असताना तू देवाला जन्माला घातलेले आहेस. म्हणून ही ओळ लक्षात घ्या, सर्व ईश्वराचे जन्मोत्सव तूच साजरे केलेस. ईश्वराला कोणी जन्माला घातलं? मानवी मनानं जन्माला घातलेले. आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा म्हणत असतो, माझ्या लेखनामध्ये ते पुन्हा पुन्हा आलेलं आहे की मित्र हो, माणसाला ईश्वरानं निर्माण केलेलं नाही, ईश्वराला माणसानं निर्माण केलेलं आहे. माणसाचा निर्माता ईश्वर नाहीये, ईश्वराचा निर्माता मात्र माणूस आहे. मूर्तीच्या रूपातला ईश्वर असो की मानवी मनातला ईश्वर असो, त्याचा निर्माता माणूसच आहे, माणसाने निर्माण केलंय. जेव्हा केव्हा माणसाला त्याच्या सभोवताली हे काहीतरी विध्वंस होताना दिसत होतं,
आणि ते थांबवणं त्याच्या हातात नव्हतं, तेव्हा त्याला कदाचित असं वाटलं असावं की हे करणारा कोणीतरी आहे, आपल्यालाही जन्माला घालणारा कोणीतरी आहे. आणि मग त्याच्या मानसिक पातळीवर त्याच्या मनानं ईश्वर स्वीकारलेला आहे. आणि मग तो ईश्वर कसा असावा याची वर्णनही माणसानेच केलेली आहे. माणसाने वर्णन केल्यासारखा ईश्वर कुठेच नाही, त्याचं अस्तित्वच नाही. त्याचं अस्तित्व होतं कुठं? त्याचं अस्तित्व माणसाच्या डोक्यात आहे. डोक्याच्या पलीकडे ईश्वराचं अस्तित्व नाही. आणि त्या डोक्यात असणाऱ्या ईश्वराला माणसाने जन्माला घातलंय. मित्र बाबुराव बागुल तर तेच सांगत आहे, ते म्हणत आहे सर्व ईश्वराचे जन्मोत्सव तूच साजरे केलेस. ईश्वर कसा जन्मतो, हे ईश्वर जन्मल्यामुळे त्या कथा निर्माण झाल्या नाहीत, माणसाच्या डोक्यात निर्माण झाले. श्रीकृष्णाच्या जन्माविषयी आजही आपण अनेक कथा ऐकतो, वाचतो. श्रीकृष्णाचा जन्म कसा झाला हे ठीक आहे, झाला असेल नसेल, कथाना कोणी रचले, हे ग्रंथ कोणी रचले? हे श्रीकृष्णानं रचलेलं नाही, हे श्रीकृष्णानं नाही सांगितलं. मित्र हो, हे तर माणसाने रचले ना, हे माणसाने सांगितले ना. श्रीकृष्णाचा जन्म कसा झाला हे कृष्णानं नाही सांगितलं, हे माणसाने सांगितले. ज्याला आपण ग्रंथ म्हणतो ना, ते ग्रंथ कोणी लिहिले? ते कृष्णाने नाही लिहिले, ते माणसाने लिहिले. आपण लक्षात घेतलं पाहिजे. रामायण कोणी लिहिलं? माणसाने लिहिलं ना. श्रीकृष्णाचा जन्म, रामाचा जन्म कसा होतो हे कोणी लिहिलं? माणसाने लिहिलं. रामाचा जन्म मुळात तसा झालेला नाही, लिहिले फक्त कथानकामध्ये. म्हणजे यज्ञातून एखादी देवी येते, एखादा फळ किंवा खीर देते, आणि ते खीर खाल्यामुळे रामाचा जन्म होतो. हे कथानक खोटं, हे कथानक काल्पनिक आहे, सुंदर आहे. आणि ते काल्पनिक आहे पण सुंदर आहे. आणि ते सुंदर रचना माणसाने केली, आपण लक्षात घेणार नाही का? म्हणजे संत तुकाराम जे सांगतात की 900-600 कन्यापुत्र होते, ठीक आहे, खूप अलीकडच्या काळात सांगतात. पण अलीकडच्या काळात जरी सांगत असले तरी त्या सांगण्यातलं सत्य मागच्या काळाला लागू होत नाही का? मागच्या काळाला लागू होईल ना. ते तो विचार आहे, विवेक आहे. आणि ते सत्य मानवी जीवनाचं सत्य आहे, मानवी जन्माचं सत्य आहे. ते मानवी जन्म असा खीर खाऊन, असे फळं खाऊन होत नसतो. हे आपल्याला कळत नाही. हे आपल्याला 21व्या शतकात कळतं ना. हे याच्या अगोदर 17व्या शतकात संत तुकारामाला कळालं होतं ना. हे जे कळणं आहे मित्र, ते रामाच्या जन्माला लागू होत नाही का? मग रामाच्या जन्माला पण लागू होतं. मित्र, रामाच्या जन्माचा उत्सव किंवा रामाच्या जन्माविषयी रामानं लिहिलेलं नाही, माणसानं लिहिले. रामाला तशा पद्धतीनं जन्माला कोण घातलं? तशा पद्धतीनं जन्माला घालण्याचं काम ग्रंथानं केलेलं आहे. आणि ते ग्रंथ माणसानं लिहिलेले आहेत. बाबुराव बागुल जे इथं म्हणतात ते खरं नाही का? मग तू साजरे केलेस हे माणसाला ते पुढे म्हणतात, माणसा स्वतःला तुझं भान असू दे, आपण कोण आहोत ते. कारण सूर्याला सूर्य तूच म्हटलेला आहे, आणि मग सूर्य झाला. खरं नाही का? संबंध सृष्टीतल्या ज्याला ज्याला नावं दिलेले आहेत, ते नावं कोणी दिलेत? माणसाने दिले ना. सूर्य असं म्हणतो का की मला सूर्य म्हणा, माझं नाव सूर्य? समाजामध्ये तुम्ही फिरतात रस्त्यानं, एखादा माणूस तुम्हाला भेटला, आपण त्याला नाव विचारतो, तुझं नाव काय? आणि तो त्याचं नाव सांगतो. ते नाव कोणी दिलं असतं? त्याच्या आईवडिलांनी नाव दिलं असतं, ते नाव तो सांगतो. पण आपण कधीतरी आजतागायत सूर्याला तुझं नाव काय असं विचारलंय का? मित्र हो, सूर्याला विचारलेलं नाही, त्याला आपण म्हटलेलं आहे. हे नावं जे दिले ते आपण दिलेले आहेत ना. चंद्राला आपण चंद्र म्हटलं आणि चंद्र होतो. आणि चंद्र झाला. अवघ्या विश्वाचे नामकरण तूच केले. संबंध या विश्वामध्ये जे जे काही आहे त्याचं नामकरण आपण केलेलं आहे. आपण नावं ठेवलेले आहेत. आपण म्हणजे कोणी? माणसाने नावं ठेवले आहेत. मित्र, संबंध सृष्टीमध्ये हे जे घटक आहेत, या घटकांपेक्षा मोठा कोण आहे? माणूस आहे. माणसाने सगळं केलेलं आहे. घटकांपेक्षा मोठं म्हणजे त्याला त्याचं नामकरण करणं, ते समजून घेणं, या अर्थानं. तेव्हा ईश्वराची निर्मितीही माणसानेच केली, आणि त्या ईश्वराला नावही माणसानंच दिली. माणसानेच नावं ठेवली. रामाला रामही माणसानेच म्हटलेलं आहे, हे आपण लक्षात घ्या. ग्रंथामध्ये वर्णन केलं आणि ग्रंथामध्ये त्याला आपण नाव दिलेलं आहे. बाबुराव बागुल जे म्हणत आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे, आणि प्रत्येकाने ते मान्य केले. आता मान्य केले म्हणजे त्यांना काही प्रतिक्रिया नोंदवण्याचं हेच नाही. म्हणजे सूर्य काय असं म्हणणार नाही की मला असं काही म्हणू नका. तो दिलेलं नाव घेईल ना. वेगवेगळ्या भाषिकांनी, वेगवेगळ्या भाषेतल्या लोकांनी वेगवेगळी नावं दिले.
तो काही मला हे नावं देऊ नका असं म्हणत नाही, पण मित्र हो या कवितेतून बाबुराव बागुलांना जे सांगायचं आहे ते नीट लक्षात घ्या. आणि ते सांगणं त्यांचं हे आहे की माणूस देवापेक्षा मोठा आहे. हे सगळं काय माणूस करतो. माणसाने आपण नक्की कोण आहोत हे ओळखलं पाहिजे, हे त्यांना सांगायचं. आणि माणसाने विवेकी झालं पाहिजे. ते म्हणतात हे प्रतिभावंत माणसा तूच आहे सर्व काही. माणसाला ते म्हणतात हे माणसा तू प्रतिभावंत आहेस. आता हे प्रतिभावंत असणं म्हणजे कल्पनाशक्ती असणारा, बुद्धी असणारा, विवेक असणारा, या अर्थानं लक्षात घ्या. प्रतिभावंत म्हणजे प्रतिभा काहीतरी ईश्वरदत्त देणगी वगैरे आहे ती कल्पना पुन्हा इथे तुम्ही स्वीकारू नका, त्या गोळात पडू नका. प्रतिभा असते माणसाला. प्रतिभा असते म्हणजे काय असते? कल्पनाशक्ती असते, असंच आपण म्हणू. प्रतिभा म्हणजे फार काहीतरी ईश्वराने दिलेला प्रसाद वगैरे असं बिलकुल समजू नका. आणि ईश्वर माणसाला मेंदू देतो, प्रतिभा नावाची वेगळी काही शक्ती वगैरे देत नसतो. कुठला माणूस नक्की कोण्या अंगाने विचार करतो, काय वापरतो, त्या अंगाने त्याची कल्पनाशक्ती वगैरे विकसित होत जाते, एवढंच आपण म्हणू शकू. तेव्हा इथे लक्षात घ्या की बाबुराव बागुल माणसाला म्हणतात माणसा तू प्रतिभावंत आहेस, तुझ्यात कल्पनाशक्ती आहे, तुझ्यात विवेक आहे, विचार आहे, निर्माण करण्याची शक्ती आहे, नवनिर्माणाची शक्ती आहे, आणि स्पंद सृष्टी जाणून घेण्याची शक्ती आहे. सृष्टी समजून घेणे आणि नवनिर्मिती करणे ह्या दोन्हीची शक्ती तुझ्यात आहे. तू लक्षात घे. माणसाला ते म्हणतात तूच आहे सर्व काही. तुझ्या इतका श्रेष्ठ असणारा, तुझ्या इतका विवेक असणारा दुसरा प्राणी इथे नाही. तुझ्यामुळेच सजीव सुंदर झाली मही. या पृथ्वीचं, या सृष्टीचं वर्णन तू केलं, नामकरण केलं, त्याला रूप दिला. तुझ्यामुळे हे सगळं काही आहे. ही संबंध सृष्टी तुझ्यामुळे सुंदर आहे. मित्र हो, बाबुराव बागुलांना सांगायचं हे आहे की बाबा रे, तुला माणूस असण्याचं भान येऊ दे, कारण तुझं माणूस असणं खूप अर्थपूर्ण आहे. आणि हे विवेकी माणूस असणं जर एकदा तुझ्या लक्षात आलं ना, तर तू तुझ्यापेक्षा मोठा ज्या देवाला मानतो ना, ते थोतांड टाकून देशील. देव तुझ्यापेक्षा मोठा नाही, देवालाही तूच निर्माण केलेला आहेस, हे लक्षात घे. हे त्यांना सांगायचं. मित्र हो, मला तुम्हाला दोन गोष्टी सांगायच्या आहेत. ते ह्या की वैचारिक साहित्य हे रटाळवाणं नसते, हे पहिला विशेष मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि दुसरा विशेष सांगायचा आहे की ललित साहित्य सुद्धा वैचारिक असते, ललित साहित्यात सुद्धा विवेक असतो. म्हणजे वैचारिक साहित्य म्हणत असताना ललित साहित्याला त्याच्या एका कप्प्यात फेकून देऊन हे काही वैचारिक नाही, याच्यात काही विवेक नाही असं म्हणू नका. तेव्हा आपण काय पाहतो? वैचारिक साहित्याचे विशेष पाहतो. मला वाटते या तासभरच्या विवेचनातून एक गोष्ट नक्की तुमच्या लक्षात आली असेल, आणि ती म्हणजे ही की वैचारिक साहित्य रटाळवाणं नसते आणि ललित साहित्यात सुद्धा विचार असतो. ठीक आहे, या जर गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील तर ठीक आहे. आता इथे आपण थांबू, पुढच्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. आता पुढच्या तासांमध्ये आपण वैचारिक साहित्याचे आणखी वेगळे विशेष काय आहेत ते आपण पाहू म्हणे. इथे आता या तासापुरता आपण थांबू म्हणे. ठीक आहे.